नमस्कार. एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 78,017, तर निफ्टी 23,668 आणि बँक निफ्टी 51,607 वर बंद झाले. इन्फोसिस कंपनीने इन्फोसिस बीपीएम नेदरलँड नावाची सहाय्यक कंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी स्थापन केली. मंगळवारी इन्फोसिसचा शेअर 1.66% वाढीसह 1,719.25 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. युनायटेड स्पिरिट कंपनीने डिव्हिडंडच्या रेकॉर्ड डेटमध्ये बदल केलाय. कंपनीने अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट 3 एप्रिल 2025 निश्चित केली आहे. मंगळवारी युनायटेड स्पिरिटचा शेअर 2.19% घसरणीसह 1,362.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इरेडा कंपनीच्या संचालक मंडळाने 30,800 कोटीच्या कर्ज उपक्रमाला फायनान्शियल इयर 2025-26 साठी मंजुरी दिली. तसेच कंपनीने टियर 2 बॉन्ड्सद्वारे 910.37 कोटी उभारल्याची माहिती दिली आहे. मंगळवारी इरेडाचा शेअर 1.14% घसरणीसह 168.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एनसीसी लिमिटेड कंपनीला बीएसएनएल कडून 10,805 कोटीच्या 2 ऑर्डर्स प्राप्त झाले. कंपनीच्या मते ही ऑर्डर मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथील भारत नेट प्रकल्पासाठी आहे. मंगळवारी एनसीसी लिमिटेडचा शेअर 1.95% घसरणीसह 205.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बीएचईएल बेल कंपनीने ओक पॉवर इंटरनॅशनल सोबतचा करार वाढवलाय. कंपनीच्या माहितीनुसार हा करार हीट रिकव्हरी स्टीम जनरेटरसाठी विस्तारण्यात आलाय. मंगळवारी कंपनीचा शेअर 2% घसरणीसह 213.20 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. युनिफिन्स कॅपिटल इंडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 28 मार्च 2025 रोजी होणार आहे, ज्यामध्ये अंतरिम लाभांशावर कंपनी विचार करणार आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 4.57% घसरणीसह 601 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एडीसी इंडिया कम्युनिकेशन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 25 रुपये लाभांश जाहीर केलाय. लाभांशाचा रेकॉर्ड दिनांक 2 एप्रिल 2025 हा निश्चित करण्यात आलाय. मंगळवारी कंपनीचा शेअर 2.91% घसरणीसह 1,199.90 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडियन ओव्हरसीज बँकेला आयकर विभागाकडून 559 कोटींची टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली. मंगळवारी बँकेचा शेअर 3.98% घसरणीसह 42.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.